नमस्कार, आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. कुंडलिका नदीकाठ कचऱ्याने व्यापला, धेरकडवाडीत दुर्गंधीचा कहर. महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप. डास माशांचा उपद्रव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. जालना शहराची ओळख असलेल्या कुंडलिका नदीच्या काठालाच कचऱ्याचे ढीग साचल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धेरकडवाडी परिसरात नदीपात्र शेजारी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त कचरा साचलेला असून यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्यामुळे डास माशांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. धेरकडवाडी परिसरातील कुंडलिका नदीच्या काठावर घरगुती तसंच इतर प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याचं चित्र आहे. अनेक दिवसापासून हा कचरा तसाच पडून असल्याने त्यातून दुर्गंधी येत असून परिसरातील नागरिकांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून कचरा पावसाच्या पाण्यासोबत नदीपात्रात वाहून गेल्यास नदी प्रदूषणाचा धोका वाढू शकतो. तक्रारी करूनही कारवाई नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नदीकाठावरील कचऱ्याबाबत संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप या ठिकाणी प्रभावी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एकीकडे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम आणि स्वच्छता मोहीम राबवल्या जात असताना दुसरीकडे शहरातील महत्त्वाच्या नदीकाठावरच कचऱ्याचे ढीग साचत असल्याने प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेचा विस्कळीतपणा समोर येत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. नदी स्वच्छतेच्या मोहिमांवर प्रश्नचिन्ह. नद्यांचे संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते. मात्र जालना शहरातील कुंडलिका नदीच्या काठावरच कचरा टाकला जात असल्याने नदी संवर्धनाच्या प्रयत्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नदीकाठावरचा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच अशा ठिकाणी नियमित स्वच्छता आणि कचरा संकलनाची प्रभावी व्यवस्था करण्याची गरज आहे. नागरिकांचा संताप, तातडीने स्वच्छतेची मागणी. या प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने धेरकडवाडी परिसरातील कचरा हटवावा, नदीकाठाची स्वच्छता करावी आणि पुन्हा या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. कुंडलिका नदीकाठावरील कचऱ्याचा प्रश्न केवळ अस्वच्छतेपुरता मर्यादित नसून तो नागरिकांचे आरोग्य, नदीचे पर्यावरण आणि शहराच्या स्वच्छतेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या समस्येची किती गांभीर्याने दखल घेते आणि प्रत्यक्षात कधी कारवाई करते याकडे धेरकडवाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मी एक जालना शहरातला नागरिक संतोष दाभाडे. खऱ्या अर्थाने ज्या काही NGOs आहेत की त्यांनी आपल्या या नद्यांचं सुगुशीकरण, रुंदीकरण हे सुंदर काम केलेलं आहे. परंतु एवढं काम करत असताना देखील बघा माझ्या पाठीमागे थोडा कचऱ्याचा ढिगार आहे. हा ढिगार जर त्यामध्ये गेला तर परत त्या ठिकाणी प्रदूषण. म्हणजे या NGOs एवढं काही सुंदर काम करत असताना देखील याचा कुठल्या प्रकारचा फायदा होणार नाही. यासाठी माझी विनंती आहे की महानगरपालिका प्रशासनाला या ठिकाणची जी दुर्गंधी ही घाण आहे ती आपण त्वरित त्या ठिकाणी उचलावी. आणि या ठिकाणी काय आहे की विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे हा रस्ता रहदारीचा आहे. रहदारीला सुद्धा अडथळा निर्माण होतो आणि परत ही घाण जी आहे ही घाण ज्या नदीच्या पात्रामध्ये जर गेली तर एवढं मोठं सुंदर काम ह्या NGOने केलंय की ज्या काही सामाजिक संस्था आहेत आणि शासनाचा उपक्रम आहे, शासनाने सुंदर काम केलंय. परंतु इच्छा अपेक्षा एकच आहे की महानगरपालिका प्रशासनानं ही घाण तेवढी त्या ठिकाणी साफ करावी जेणेकरून ती घाण परत नदी पात्रात जाणार नाही.